Okay. Good evening, all of you. So we are going to study last part of the base. Then we will start the questions of mixture of acid and bases. Calculation of pH of mixture of acid and bases. Okay. तर बेसिक लास्टचा पार्ट मी कंप्लीट करतो. Last part of the base. Aqueous solution of weak polyacidic aqueous solution of weak polyacidic base. Weak polyacidic base. Okay. हा पार्ट मी ऍसिड मध्ये ऑलरेडी कव्हर केलेला होता. दिस पार्ट आय हॅव ऑलरेडी कव्हर्ड इन ऍसिड. हा ऑलरेडी आपण बघितला होता. पॉलीऍसिडिक बेस म्हणजे एकापेक्षा जास्त OH आपल्याला या ठिकाणी मिळणार. फॉर एक्झाम्पल BOH ट्वाइस हा वीक ऍसिड आहे, स्ट्रॉंग नाही. स्ट्रॉंग असेल तर एका स्टेप मध्ये लिहितो आपण, पण वीक मध्ये जर एकापेक्षा जास्त OH असेल तर आपण स्टेप बाय स्टेप लिहितो. तर पहिल्या स्टेपचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असेल Kb1, दुसऱ्या स्टेपचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट Kb2. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर फर्स्ट स्टेप, आणि त्यानंतर असेल इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर सेकंड स्टेप. ओके. तर क्विक ब्रशअप मी घेतो, फक्त एकच क्वेश्चन घेतो याच्यावर, तुम्ही जास्त नाही घेणार. आणि हा जो टाइप आहे इट इज नॉट देअर इन द जेई मेन. नीट आणि जेई मेनला हा पॉइंट नाहीच आहे, बिलकुल येणारच नाही, त्यामुळे काळजी करू नका. दोज आर सिरियस एस्पिरंट्स ऑफ जेई ऍडव्हान्स्ड दे ओनली स्टडी दिस पार्ट. आणि त्यातला एकच क्वेश्चन घेतो, एकाच टाइपचा क्वेश्चन या ठिकाणी येतोय. ओनली दिस इज इम्पॉर्टंट फॉर जेई ऍडव्हान्स्ड. ओके. BOH ट्वाइस गिव्ह राइज टू BOH प्लस. पहिल्यांदा एक OH मायनस बाहेर काढा. एकदम नाही, इथं प्लस असेल तर इथं मायनस न्यूट्रल होतं ते. आणि सेकंड स्टेपला BOH प्लस डबल एअर दाखवायची, सिंगल नाही. B+2 ऍक्च्युअली हा B ह्या बीचं चार्ज आहे, प्लस B हा कॅटन आहे, आणि OH मायनस. मग समजा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन C असेल, त्यापैकी काहीतरी X रिएक्ट झाला, हा X तयार झाला, हा X तयार झाला. पुन्हा हा X पडला, त्यातले काही Y रिएक्ट झाला, हा Y तयार झाला, हा Y तयार झाला. जे कॉमन आहे त्यांना इक्वल करून घ्या. हे ऑलरेडी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण काय करतो त्या ठिकाणी. आता हा वीक असल्यामुळे C-X पहिल्या स्टेपला Cच येणार, म्हणजे X फार कमी झाला. जर X फार कमी झाला तर या ठिकाणी C-X ला आपण C घेणार. पण दुसऱ्या स्टेपला Y फार कमी असणार, कारण ऑलरेडी X कमी आहे, त्यातलं काय अजून दुसरी स्टेप फार कमी असते, जास्त डिस्कशन होत नाही. त्यामुळे ह्याला अप्रॉक्सिमेटली इक्वल टू ह्याला X घ्यायचं. पहिल्या स्टेपचा Kb1, दुसऱ्या स्टेपचा कॉन्स्टंट Kb2. आणि मी मागच्या पण ऍसिड मध्ये प्रूव्ह केले की ऑलवेज रिमेंबर Kb1 इज व्हेरी व्हेरी लार्ज ऍज कम्पेअर टू Kb2. कारण पहिलंच फार महामुश्किलीनं झालंय डिस्कशन, तर दुसरं डिस्कशन तर फारच डेंजरस आहे. याचं कारण असं आहे की पहिलं डिस्कशन झालं त्यामध्ये हा स्पेसिस न्यूट्रल होता, त्याच्यामध्ये हा स्पेसिस BOH ट्वाइस जे न्यूट्रल होता, त्याच्यामधून OH रिमूव्ह करायला सोपं होतं. पण दुसरा स्पेसिस कॅटन आहे, कॅटन मधनं OH रिमूव्ह करणं फार डेंजरस आहे, कारण कॅटन वरती ऑलरेडी प्लस आहे आणि OH वरती ऑलरेडी मायनस आहे. प्लस मायनस मध्ये फार अट्रॅक्शन असतं. सो इट इज हायली इम्पॉसिबल असं पण म्हणता येईल. ठीक आहे, म्हणून मी असं लिहिलेलं, बस एवढंच आहे.
म्हणजे याचा अर्थ मला या ठिकाणी नोट एवढी सांगायला लागेल की नोट जी आहे ती OH मायनस इज मेजॉरिटीली प्रोड्युस्ड, OH मायनस इज मेजॉरिटीली प्रोड्युस्ड किंवा मेजरली प्रोड्युस्ड ओनली फ्रॉम फर्स्ट स्टेप, ओनली फ्रॉम फर्स्ट स्टेप. हे मी ऍसिड मध्ये सगळं सांगितले, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही फार तसं विशेष काय राहिलेलं नाही आता. ओके, जस्ट यू हॅव टू गो थ्रू दिस पार्ट. बस एवढंच करायचं. आणि तुम्हाला मी डायरेक्टली आता फॉर्म्युले सांगतो, ते फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा. जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये BOH ट्वाइसचं कॉन्सन्ट्रेशन जर विचारलं तर त्याला इक्वल टू C करा. कसं काय बाबा, हे सांगितले का आता. डिस्टोशन कमी आहे तर मग C - X इक्वल टू C होणार आहे फायनली, ज्यावेळी इक्विलिब्रियम येईल त्यावेळी. H प्लस जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते काढायला लागेल तुम्हाला KW डिवाइड बाय अंडर ऑफ. पण त्या अंडर मध्ये काय, त्याच्या अगोदर OH मायनस ची व्हॅल्यू काय असेल. OH मायनस तुम्ही या ठिकाणी जर पाहिलात, या ऍसिड मध्ये पण सेम सांगितलं होतं. OH मायनस ची व्हॅल्यू, सॉरी, OH मायनस ची व्हॅल्यू पहिल्या स्टेप मध्ये X आहे. कारण मी काय म्हटलं तर OH मायनस इज मेजरली प्रोड्युस्ड फ्रॉम फर्स्ट स्टेप, ते X आहे. आणि BOH प्लस पण X आहे, म्हणजे दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. मग इक्वल टू BOH प्लस, म्हणजे B वरचा चार्ज प्लस आहे, आणि दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ KB1 इंटू C. जसं आपण H प्लस काढायचं ना पूर्वी, मी तुम्हाला दाखवले ते, तिथं फक्त KB1 इंटू C लिहायचं, बस एवढंच आहे. हे सांगितलं ऑलरेडी. म्हणजे OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन KB1 इंटू C ने काढतो आपण. H प्लस पण असंच काढायचं, K इंटू C, बस. आणि जे फायनल जे अनकॉमन आयन आहे फायनली जो बनतो तो म्हणजे B2 प्लस. याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते फायनल इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला, म्हणजे सेकंड स्टेपला त्याला इक्वल असतं. मी सांगितलं तुम्हाला ऑलरेडी. हे ऍसिड मध्ये पण असंच बघितलं होतं. याचे एक्सप्रेशन लिहून पहा, तुम्हाला कळेल. ते KB2 चे एक्सप्रेशन लिहा, ते ऑटोमॅटिकली BOH प्लसचं कॉन्सन्ट्रेशन OH चे कॉन्सन्ट्रेशन कॅन्सल होऊन जातं, आणि KB2 ची व्हॅल्यू B2 प्लसला इक्वल होते. हे ऑलरेडी माहिती आहे. बस असा क्वेश्चन आला सेकंड स्टेपचा. मी आता ट्राय ऍसिडिक घेत नाही, कारण तेच पण नाही बेसमध्ये. फक्त पॉली ऍसिडिक मध्ये 2 स्टेप वाला फक्त क्वेश्चन आहे. एखादा दुसरा क्वेश्चन जर आला तर यू कॅन ट्राय दिस क्वेश्चन. आता हा क्वेश्चन तुमच्यासाठी मी देतो, व्हॅल्यू फक्त बघा आणि पुट करा. ते कॅल्क्युलेट सगळंच काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH ट्वाइस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH प्लस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B2 प्लस, concentration of OH minus, concentration of H plus. You have to find out the pH and POH in 0.02 molar BOH twice. हे वरची फॉर्म्युला वापरा, यू विल गेट द आन्सर. दुसरं काही नाही. सो यू कॅन सॉल्व दिस क्वेश्चन. चलो, तर आपण हा बेसचा पार्ट आता कम्प्लीट आपण केलेला आहे. आता या बेसमध्ये तर जास्त पडायचं नाही. जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, आयन इक्विलिब्रियमचे जे एवढं सगळं आपण जे शिकलो आतापर्यंत आयन इक्विलिब्रियम मध्ये, त्याचं मेन एम आहे पीएच काढणे. आणि त्यातले ते पीएच चे जे क्वेश्चन्स असतात ते मिक्सचर मध्ये विचारतात. ऍसिड मध्ये बेस मिक्स केला तर काय होईल वगैरे असे क्वेश्चन्स. पीएच मधले पण जास्त क्वेश्चन असे येतात की ऍसिड आणि बेसला मिक्स केल्यानंतर. मग तुम्ही म्हणणार की सर आतापर्यंत आपण ऍसिड आणि बेसला वेगवेगळं का शिकलो. मग बाळांनो, ते ह्यासाठी शिकलो की ज्यावेळी ऍसिड बेसला मिक्स करणार त्यावेळी क्वेश्चन पटकन आणि स्पीड नव्हतं, कारण ते बेसिक केल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही. आणि माझी क्वेश्चन सोडण्याची पद्धत जी आहे ती कमी स्टेप बोलले. पुस्तकात ते फार मोठ्या मोठ्या रिएक्शन लॉंग स्टेप मध्ये काहीतरी विचित्र केलेलं असतं. मी तुम्हाला एकदम कमी स्टेप मध्ये आन्सर काढण्याची ट्रिक शिकवतोय, ते फक्त लक्षात ठेवायचं. हीच आपल्यासाठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट केस आहे. दॅट इज केस नंबर 3, aqueous solution of acid and bases. मग जनरल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऍसिड आणि बेसला जर मिक्स केलं तर रिएक्शन होते, आणि त्यातनं सॉल्ट आणि वॉटर तयार होणार. पण आता हे ऍसिड बेस कोण आहेत, जर दोघं पण स्ट्रॉंग असतील तर इथं एकच एरो दाखवायला लागेल, आणि एखाद ऍटलिस्ट दोघांपैकी एक तरी वीक असला तर मग डबल एरो दाखवायला पाहिजे. ठीक आहे. मग ज्यावेळी ऍसिड बेस मिक्स करून सॉल्ट आणि वॉटर तयार होतं
त्यावेळी पीएच डिटरमाइन कसं करायचं, त्याच्यामध्ये 4 भाग आहेत. डिटर्मिनेशन ऑफ पीएच इज डन बाय आयदर, खाली कोणकोणत्या प्रोसेस मेथड देतो बघा मी. पहिलं, एक तर यू गो बाय सॉल्ट हायड्रोलिसिस. सॉल्ट हायड्रोलिसिस म्हणजे ज्याच्यामध्ये सॉल्ट हा वॉटर सोबत रिएक्ट करतो. पण हे जे सॉल्ट हायड्रोलिसिस आहे ना, इट इज नॉट ऍप्लिकेबल when there is a mixture of स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. कारण लॉजिकल गोष्ट आहे, सॉल्ट हायड्रोलिसिस मध्ये मी आणि तुमच्या स्टार्टिंगला शिकवलंय, सॉल्ट हा पाण्यासोबत रिएक्ट करतो. पण जर स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस घेतलात ना, तुम्हाला माहित आहे की ना, स्ट्रॉंग ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस जर घेतला तर तिथं सिंगल एरो असतो. आणि सिंगल जर एरो असेल तर मला सांगा, सॉल्ट आणि वॉटर जर एकमेकांसोबत रिएक्ट झाले की त्यासाठी बॅकवर्ड एरो दाखवायला पाहिजे. पण स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसच्या केसमध्ये बॅकवर्ड एरोच नसतो. म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस मधून जो सॉल्ट तयार होतो तो कधीही पाण्यासोबत रिएक्ट नाही करत. नेव्हर एव्हर रिएक्ट. सो दिस सॉल्ट हायड्रोलिसिस म्हणजे सॉल्ट पाण्यासोबत रिएक्ट करणे. पण हे कधी पॉसिबल आहे, ऍसिड आणि बेस या दोघांपैकी कमीत कमी एक तरी वीक पाहिजे, तर सॉल्ट हायड्रोलिसिस पॉसिबल आहे. अदरवाइज सॉल्ट हायड्रोलिसिस नॉट पॉसिबल. म्हणजे ऍसिड स्ट्रॉंग असेल तर बेस वीक घ्या, बेस स्ट्रॉंग असेल तर ऍसिड वीक घ्या. पण ऍटलीस्ट दोघांपैकी एक तरी वीक असेल तर सॉल्ट हायड्रोलिसिस होऊ शकतं. दोघांचे दोघं स्ट्रॉंग असतील तर सॉल्ट हायड्रोलिसिस इज नॉट पॉसिबल. एरो सिंगल दाखवतो ना आपण, सॉल्ट वॉटरवर रिएक्ट केलेलं कसं दाखवणार, शक्यच नाही. आणि प्रॅक्टिकल पण होत पण नाही ते. मी तुम्हाला समजा सोपं म्हणून सिंगल एरोनं सांगितलं. दुसरी मेथड असते बफर सोल्युशनची. बफर सोल्युशन साठी सुद्धा ऍटलिस्ट वीक ऍसिडच्या केसमध्ये हे सगळं घडतं, वीक ऍसिड किंवा वीक बेसच्या केसमध्ये. तिसरी जी मेथड आहे ती डायरेक्टली ऍसिड वरनं काढतो, आणि चौथी जी मेथड आहे डायरेक्टली बेस वरनं काढतो आपण. पण हे स्ट्रॉंग पाहिजे, ऍटलिस्ट हे दोघांपैकी कोणतरी एक स्ट्रॉंग पाहिजे. हे स्ट्रॉंग साठी ऍप्लिकेबल. हे काय तुम्हाला सगळं सांगतो मी. फक्त आता तात्पुरतं एवढं लक्षात घ्या की जर ऍसिड आणि बेसला जर मिक्स केलं तर सॉल्ट आणि वॉटर तयार होतात. मग त्यावेळी मिक्सचरचं पीएच काय असेल हे एक तर सॉल्ट हायड्रोलिसिसनं काढू शकताय, किंवा काढू शकताय बफर सोल्युशनच्या मेथडनं. ही एक मेथड आहे, सगळं मी शिकवणार आहे. आणि समजा मिक्स केल्यानंतर शेवटी ऍसिड राहिलं शिल्लक किंवा शेवटी बेस राहिलं शिल्लक, मग त्या मेथड वगैरे आहेत, त्याच्या मी तुम्हाला केसेस सांगतो. फक्त ही नावं लक्षात ठेवा. दिस इज अ थेरी पार्ट. त्याच्या पुढे मी तुम्हाला सगळं सांगतो की काय काय कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ठीक आहे. बस हे फक्त नोट्स चांगल्या बनवण्यासाठी मी लिहून दिलेलं आहे. वी आर नॉट इन द हरी. ऍटलीस्ट जेवढं काही शिकणार तेवढं व्यवस्थित प्रॉपरली करून आपल्याला ऑल इन रँक मिळवायचे. मग गडबड गोंधळ इथं काय बिलकुल गरजेचं नाही. प्रॉपर नोट्स लिहून घ्यायचं आहे. वेळ जितका आपल्याला पाहिजे तेवढा आपल्याकडे वेळ आहे. बाहेर जर 20 लेक्चर मध्ये काही नाही तुम्ही संपवत असेल तर मी 30 लेक्चर घेणार. ही माझी टीचिंगची स्टाईलच आहे. पण त्याच्याशिवाय मला पर्याय पण नाही. वर काय तर शिकून तुम्ही काय करणार आहे नंतर. त्यापेक्षा बोर्डचा अभ्यास केलेला बरा आहे मग तुम्ही. ठीक आहे. बघा आता मेथोडॉलॉजी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे. ह्या 4 मेथड झालेत. ह्या 4 मेथडनच आपल्याला पीएच काढता येतं. पण सॉल्ट हायड्रोलिसिस आणि बफर सोल्युशन जे आहेत ना, ते मेथड वापरण्यासाठी ऍटलिस्ट ऍसिड किंवा बेस पैकी वन शुड बी वीक ऍसिड और बेस, वीक ऍसिड और वीक बेस, और बोथ तरच ते शक्य आहे. नाहीतर दोघांचे दोघं जर स्ट्रॉंग झाले तर ते सॉल्ट पण हायड्रोलिसिस पण होत नाही, बफर सोल्युशनची पण मेथडॉलॉजी आपल्याला वापरता येत नाही त्या ठिकाणी. ते काय तुम्हाला सगळं सांगतो, डोंट वरी. बघा आता तुम्ही काय करा, ज्यावेळी ऍसिडला बेस सोबत मिक्स करताय त्यावेळी पहिल्यांदा काय करा, ऍसिडची मिलीमोल्स काढा.
मिलीमोल्स. मिलीमोल्स कसे काढायचे? मिलीमोल्स ऑफ ऍसिड. तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय दिलं जातो? ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन दिलं जातं M1 आणि त्याचा व्हॉल्यूम दिला जातो V1. मग तुम्ही काय करा, ऍसिडच्या मोलॅरिटीला व्हॉल्यूमने गुणा. बरं, इथं मी मिलीमोल घेतलंय म्हणजे कंपल्सरी हा व्हॉल्यूम ml मध्येच ठेवा. सोडवायला सोपं जातं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय व्हॉल्यूम. पण हे व्हॉल्यूम जर ml मध्ये घेतलात ना तर हा व्हॉल्यूम इकडे गेला. तर मोलॅरिटी इंटू व्हॉल्यूम जेवढे ml मध्ये ठेवतात त्याला म्हणतात मिलीमोल्स. मिलीमोल असं त्याला म्हटलं जातं. जर लिटर मध्ये असेल तर नॉर्मली मोल म्हणतात. ml मध्ये ठेवण्याचं कारण एवढंच आहे, रेडॉस्मोसिस आपण पाहिलं ते कॅल्क्युलेशन फास्ट होतं, दुसरं काही नाही त्याला. या M1 V1 ला आपण काहीतरी लेटर देऊ स्मॉल a. आता ऍसिड बेसच्या मिक्सचर मध्ये तुम्ही ऍसिडचे आता मिलीमोल्स काढले, तसेच तुम्ही बेसचे पण मिलीमोल्स काढा. बरं, बेसचं कॉन्सन्ट्रेशन दिलं M2 आणि बेसचा व्हॉल्यूम दिला V2, पण इथं पण व्हॉल्यूम ml मध्येच आहे. मग त्याचे जे आन्सर आला त्याला बी म्हणा. आता हे दोन नंबर आहेत, ऍक्च्युली हे दोन नंबर आहेत ए आणि ह्या बी. ए काय रिप्रेझेंट करतो? मिलीमोल्स ऑफ ऍसिड म्हणजे मोल्स ऑफ ऍसिड आणि मोल्स ऑफ बेस. हे दोन नंबर आहेत मॅथमॅटिकली. आता मी तर तुम्हाला म्हटलं की ह्या दोन नंबर मध्ये रिलेशन सांगा मॅथमॅटिकली, तर दोनच रिलेशन येऊ शकतं जास्तीत जास्त. एक तर ए हा बी ला इक्वल असेल किंवा ए हा बी ला इक्वल नसेल. मोल्स ऑफ ऍसिड एकतर मोल्स ऑफ बी ला इक्वल असतील किंवा अनइक्वल असतील. दोनच मॅथमॅटिकली मला या ठिकाणी कंडिशन सापडतात. हा, आता मी जर अनइक्वल म्हटलं तर कसं असणार बाबा, एकतर ए हा बी पेक्षा मोठा असेल किंवा बी हा ए पेक्षा मोठा असेल. म्हणजे मॅथमॅटिकल जर मला पाहायला गेलं तर मॅक्स टू मॅक्स मला या ठिकाणी तीनच केसेस येत आहेत. त्यातले केस नंबर 1 काय असेल बाबा? केस नंबर 1 ए इज इक्वल टू बी असेल. जर ए इज इक्वल टू बी झाला म्हणजे जेवढे मोल्स ऍसिडचे तेवढेच मोल्स बेसचे झालेत, तर याचा अर्थ जेवढे मोल H प्लसचे तेवढेच मोल OH मायनसचे. म्हणजे H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन आणि OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल झालं की त्या केसमध्ये ऑटोमॅटिकली आपण याला आपण म्हणू शकतो दिस इज द केस ऑफ न्यूट्रल सोल्युशन हॅव्हिंग pH इक्वल टू 7. पण आता खबरदारी घ्या, तर तुम्ही ए इज इक्वल टू बी जर न्यूट्रल म्हटलात ना, H प्लस ची व्हॅल्यू OH ला इक्वल झाली तर ते स्ट्रॉंग चे केस झाली. म्हणजे इथं स्ट्रॉंग ऍसिड इथं स्ट्रॉंग बेस आहे. पण हे बघा, पण मला आय डोंट नो की इथं स्ट्रॉंग ऍसिड आहे का स्ट्रॉंग बेस आहे. मग त्यापेक्षा आपण असं काम करत फॉर बेटरमेंट टू अंडरस्टँड द कन्सेप्ट, जर ए इज इक्वल बी झाला की असं म्हणत की pH इज डिटरमाइंड बाय सॉल्ट हायड्रोलिसिस. पण हे होण्यासाठी ऍसिड किंवा बेस या दोघांपैकी ऍटलिस्ट वन वीक ऍसिड पाहिजे किंवा वीक बेस पाहिजे. ऍटलिस्ट एक तरी दोघांपैकी वीक पाहिजे. दोघेचे दोघे जर स्ट्रॉंग झालेत ना तर सॉल्ट हायड्रोलिसिस होत नाही. मग मी काय म्हणतोय की ए किंवा बी या दोघांपैकी कोणीतरी एक वीक आहे तर सॉल्ट हायड्रोलिसिस ऍप्लिकेबल आहे. इथलं पेज कसं काढेल मी तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये केस नंबर 2 मी घेतो आणि ऑब्व्हियसली मी स्ट्रॉंग साठी सांगतच नाहीये, कारण एक तर मला वीक पाहिजे, नाही तर आयन इक्विलिब्रियम चॅप्टरचा काही मतलबच नाही पडत ना स्ट्रॉंग मध्ये. मग तुम्हाला माहिती करता सांगतो की ह्या दोघांपैकी ऍटलिस्ट वन शुड बी वीक. देन अँड दोन वी कॅन अप्लाय दिस मेथड ऑफ सॉल्ट हायड्रोलिसिस. केस नंबर 2 मध्ये काय होऊ शकतं, एक तर आपण ए इज ग्रेटर दॅन बी म्हणूयात किंवा बी इज ग्रेटर दॅन ए म्हणूयात. पण इथं पण काय म्हणतो, इथं पण काय, इथं ए म्हणजे ऍसिड जास्त आहे बी पेक्षा,
मग ह्याच्यानं लॉजिकली कळतं ऍसिडचे मोल बी पेक्षा जास्त आहेत आणि ते बेसचे मोल ऍसिड पेक्षा जास्त आहेत. तर समजा मी ए जो आहे ऍसिड या ठिकाणी त्याचे मोल्स बेस पेक्षा जास्त आहेत, त्याला जर मी वीक ऍसिडचे मोल्स म्हटले म्हणजे मिलीमोल्स ऑफ वीक ऍसिड म्हटलं, वीक ऍसिड म्हटलं, आणि याला म्हटलं मी मिलीमोल ऑफ वीक बेस, तर या ठिकाणी पीएच कसा काढणार, तर या ठिकाणी पीएच इज डिटरमाइंड बाय बफर सोल्युशन्स. हे सगळं पुढे शिकवणार आहे. जस्ट रिमेंबर दिस थिअरी, सो इट विल बी युजफुल फॉर अस इन अपकमिंग लेक्चर्स. कोणत्यासाठी काय करायचं हे थोडस स्टार्टिंग मध्ये क्लिअर होणं गरजेचं आहे, म्हणून मी या ठिकाणी सांगतो. केस नंबर 3, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस, हे पण लिहून देतो मी, विल नॉट undergo hydrolysis and strong acid or strong base will not form buffer solution. जस्ट रिमेंबर, सगळं डिकोड होत जाईल, ओपन अप होत जाईल सगळ्या गोष्टी. जस्ट रिमेंबर, फक्त हे लक्षात ठेवत चला, जास्त काही याच्यात गरज नाही आपल्याला. मी फक्त पुढे क्वेश्चन मध्ये सगळं मी एक्सप्लेन करत जाईल. जस्ट रिमेंबर इट. आणि ह्याचं मागाशी मी कारण सांगितलंय, आणि फक्त जस्ट हॅव अ लुक ॲट दिस. आणि हे काय पाठ पण करू नका तुम्ही, पुढे आपल्याला कळत जाईल सगळं. फक्त जस्ट मी तुम्हाला स्टार्टिंग मध्ये इंट्रोड्यूस करतोय की आपल्याला पुढे काय गोष्टी करायच्या आहेत त्या. आणि फायनली केस नंबर 4 आपण घेतले या ठिकाणी. केस 4 जी आहे ती, इफ आफ्टर रिएक्शन स्ट्रॉंग ऍसिड और स्ट्रॉंग बेस इज लेफ्ट, शिल्लक राहिला रिएक्शन झाल्यानंतर, देन pH will be determined by strong acid or strong base irrespective of other components present in the solution. जर रिएक्शन झाल्यानंतर जर स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस राहिला शिल्लक ना, त्याच्यावरच पीएच काढा. दुसरे कुठलेही कंपाऊंड असतील, सॉल्ट असेल, वॉटर असेल, त्याच्यावरनं पीएच काढू नका बस. आणि आताची नवीन ट्रेंड आलाय जेई नीट मध्ये, ऍडव्हान्स मध्ये काय करतात, पीएच डिटरमिनचे क्वेश्चन काय करतात, टायट्रेशनच्या सोबत लिंक करतात. मग टायट्रेशनच्या बद्दल थोडीशी आयडिया देतो. टायट्रेशन जर करायचं असेल ऍसिड आणि बेस मध्ये, ऍक्च्युअली रिडॉक्स मध्ये पार्ट अजून कव्हर केलेलं नाहीये, ऍडव्हान्स मध्ये थोडासा येतो. जेई नीटला पण इम्पॉर्टंट आहे सगळ्यात. एक या ठिकाणी असं काचेचं सिलेंड्रिकल इन्स्ट्रुमेंट असतं, व्हेसल असतं, त्याला म्हणतात ब्युरेट. त्याला असं स्केल असतो व्हॉल्यूम मध्ये. ओके, त्याला नॉब वगैरे असतो. हे काय तुम्हाला मी डायग्राम कशी काढायची शिकवत नाही, त्यामुळे ते काय आपला इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये. आणि खाली काहीतरी समजा लिक्विड घेतलेलं आहे, मी बिकर घेतलेलं आहे खाली, आणि समजा ह्या बिकर मध्ये मी ऍसिड घेतलंय, तर ऑटोमॅटिकली जर बिकर मध्ये ऍसिड असेल तर ब्युरेट मध्ये ऑटोमॅटिकली होतो बेस. ह्या बेसला असं ड्रॉप वाईज या ऍसिड मध्ये टाकायचं असतं, म्हणजे त्यांची रिएक्शन होते. असं लॅबोरेटरीमध्ये आपण करतो. ऍसिडचे मिलीमोल्स काढलेत आपण M1V1, बेसचे मिलीमोल्स काढलेत M2V2. मोल्स म्हणतो मी, व्हॉल्यूम ml मध्ये म्हणून हे. ओके, आता काय होतं, ज्यावेळी ऍसिडचे मोल्स आणि बेसचे मोल्स इक्वल होतात, त्याला केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये त्याला म्हणतात इक्विव्हॅलन्स पॉइंट. फक्त थेरी स्टार्टिंग मी आज शिकवतोय, इक्विव्हॅलन्स पॉइंट. फक्त नावं लक्षात ठेवा, कसं अप्लाय करायचं ते आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये सगळं पाहणार आहोत, स्टेप बाय स्टेप विथ न्यूमेरिकल्स.
ज्यावेळी ऍसिडचे मोल्स बेस सोबत इक्वल होतात त्याला म्हणतात इक्विव्हॅलन्स पॉइंट. मग हा टायट्रेशन तो इक्विव्हॅलन्स पॉइंट शोधला जातो. मग टायट्रेशन मधून जर तुम्हाला त्यांनी पीएच विचारलं काढायला तर त्यामध्ये 4 भाग तयार होतात. परत स्टार्ट म्हणजे बिफोर टायट्रेशन. बिफोर टायट्रेशन म्हणजे टायट्रेशनच्या सुरुवातीला ह्या बिकरकडे लक्ष द्यायचं. म्हणजे टायट्रेशनची सुरुवात स्टार्ट केला म्हणजे बिकरमध्ये फक्त ऍसिड आहे. मग स्टार्टिंगला जो काही पीएच डिटरमाइन करणार बिफोर टायट्रेशन तो थ्रू बिकर करायचा. म्हणजे बिकरमध्ये जे काय पडलंय ऍसिड पडलं असेल तर ऍसिडवरनं पीएच काढा, बेस पडलं असेल तर बेसवरनं पीएच काढा. ह्याचं मिनिंग काय निघतं, स्टार्ट म्हणजे बिफोर टायट्रेशन म्हणजे या ब्युरेट मधून हा नॉब आहे, हा नॉब मी अजून चालू केलेला नाहीये. म्हणजे हा ड्रॉप वाईज इकडे लिक्विड खाली नाही पडत. म्हणजे बिकर मध्ये स्टार्टिंगची इनिशियल कंडिशन बिकरची घ्यायची, त्याच्यावरनं पीएच डिटर्मिनेशन करा. हा पहिला भाग. हे लक्षात ठेवा, फक्त थिअरी आहे, जस्ट ट्राय टू रिमेंबर इट. आणि जसं क्वेश्चन पुढे जाऊ नंतर हे ऑटोमॅटिक सगळं लक्ष राहतं. मग समजा आपण बिफोर इक्विव्हॅलन्स पॉइंटला आहोत किंवा ऍट इक्विव्हॅलन्स पॉइंटला आहोत किंवा चौथा पॉइंट आफ्टर इक्विव्हॅलन्स पॉइंटला आहोत. म्हणजे काय असतं की बिफोर इक्विव्हॅलन्स पॉइंट म्हणजे काय की ह्या ब्युरेट मधल्या बेसनं त्या बिकर मधल्या ऍसिडला अजून न्यूट्रलाइज केलेलं नाहीये, त्याला म्हणतो बिफोर इक्विव्हॅलन्स पॉइंट. ऍट इक्विव्हॅलन्स पॉइंट म्हणजे बेस आणि ऍसिडचे दोघांचे मिलीमोल्स इक्वल झालेत. आफ्टर इक्विव्हॅलन्स पॉइंट म्हणजे बेसचे मिलीमोल जास्त झालेत ऍसिडचे मिलीमोल पेक्षा. त्यावेळी पीएच डिटरमाइन कशावर करायचं ते फक्त मी ट्रिक सांगतोय. ते ट्रिक आहे, त्याला जास्त थिअरीवर वाचण्याची गरज नाही. पेपरमध्ये काहीतरी रिएक्शन लिहिण्याची काही आवश्यकता नाहीये. इथं बफर सोल्युशनची मेथड वापरायची बिफोर इक्विव्हॅलन्स पॉइंट. ऍट इक्विव्हॅलन्स पॉइंटला जर असाल तर सॉल्ट हायड्रोलिसिस यूज करा. हे सगळं जे थिअरी सांगतोय, मग सॉल्ट हायड्रोलिसिस करताना ऍटलिस्ट ऍसिड किंवा बेस पैकी एक वीक पाहिजे, हे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. आणि आफ्टर इक्विव्हॅलन्स पॉइंट जर असेल तर तुम्ही ब्युरेट मध्ये जे काय पडले की नाही त्याच्यावरनं पीएच काढायचं. ब्युरेट मध्ये बेस आहे तर बेसवरनं पीएच काढायचं. म्हणजे पीएच डिटर्मिनेशन नेमकं कशावरनं करायचं, हे आता नवीन ट्रेंड आलाय जेईई, नीट आणि ऍडव्हान्स मध्ये. ते काय करतात, पीएच चे क्वेश्चन टायट्रेशन सोबत मिक्स करून टाकतात. मग बिफोर टायट्रेशन बिकर मध्ये जे काय पडले त्याच्यावरनं पीएच काढा. बिफोर इक्विव्हॅलन्स पॉइंट बफर सोल्युशन वरनं काढा. ऍट इक्विव्हॅलन्स पॉइंट सॉल्ट हायड्रोलिसिस वरनं पीएच काढा. आणि आफ्टर इक्विव्हॅलन्स पॉइंट ब्युरेट वरून पीएच काढा. जस्ट ओके. तरी माझी अशी शिकवण्याची पद्धत आहे ज्याच्यामध्ये मी पहिल्यांदा तुम्हाला नोट्स सुंदर बनवण्यासाठी थिअरी अशी नोट्स तुम्हाला देतो स्टार्टिंगला. सुंदर म्हणजे काय की माझं काम करण्याची पद्धत सिस्टमॅटिक आहे. प्रॉपरली त्याला सुरुवातीलाच मी तुम्हाला क्लिअर करून ठेवतो आणि पुढे जसं जाईल तसं ते डिकोड होतं. ओके, बस हे एवढंच आपल्याला करायचं आहे. आता मेन ह्या चॅप्टरचा मेन जो राहिला तो मॅक्झिमम पार्ट राहिला तो ह्या 4 गोष्टींवरतीच आहे. आता सगळं सोल्युबिलिटी करते फार थोडंच आहे, ते काय लगेच होऊन जातं. ते काय एवढं आवड नाही, ते इनऑर्गॅनिकच्या पार्टमध्ये आपल्याला पटकन होऊन जातं. मेन सगळ्यात 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 इम्पॉर्टंट हे आहे. मी काय म्हटलं होतं आयनिक इक्विलिब्रियम मध्ये मेन आहे पीएच काढणे. पण ते नेमकं कोणाचं पीएच, जास्त क्वेश्चन कुठे येतात, 95% क्वेश्चन हे याच्यावरती येणार तुम्हाला, मिक्सरवरती. बस फक्त हे सगळं आपलं कॅल्क्युलेशन क्विक होणार कारण आपण ऍसिडचं वेगळं डिस्कशन केलं, बेसचं वेगळं डिस्कशन केलेलं आहे. आणि टायट्रेशन केले काय करायचं वगैरे फक्त लक्षात ठेवा. पुढे जसं जाईल तसं मी तुम्हाला क्वेश्चन मध्ये सगळं सांगत जातो. चला आता मी स्टार्ट करतोय न्यूमेरिकल सोडवायला. पहिला पार्ट आहे ते जरा थिअरी म्हणून मी फास्ट घेतलं, ते काय नंतर तुम्हाला मी पीडीएफ पाठवून देतो, ते नोट्स वगैरे बघून घ्या. pH determination of an aqueous solution containing strong acid and strong base. Containing strong acid and strong base. याचे क्वेश्चन्स फार सोपे असतात, स्ट्रेट फॉरवर्ड असतात. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस आला की
हातचे मार्क आहेत, घालवायचे नाही. स्ट्रॉंग ऍसिड समजा तुम्हाला दिलं असेल, त्याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलेलं असतं M1V1, हे गिवन असतं. इट इज गिवन इन द क्वेश्चन. के वगैरे अल्फा वगैरे काही संबंध पण येत नाही स्ट्रॉंग असल्यामुळे, हे आपल्याला माहिती आहे. स्ट्रॉंग बेस जर असेल तर त्याचं तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन M2 आणि व्हॉल्यूम V2 दिलेला असतो. सो दिस इज ऑल्सो गिवन. मी तुम्हाला मागाशीच काय म्हटलं, हे असे मिक्सरचे क्वेश्चन सोडवताना पहिली पायरी ही लक्षात ठेवा, सर्वात इम्पॉर्टंट असते. पहिली स्टेप की ऍसिड आणि बेसचे मिलीमोल्स काढा, बस. बाकीचं हे काय नाही लक्षात ठेवलं चालतं, ते ऑटोमॅटिक कळतं पुढं काय सगळं काय करायचं आपल्याला. पहिल्यांदा मिलीमोल काढा, हे लक्षात ठेवा. मिलीमोल काढायला लागतात असं सरांनी सांगितलं, एवढं लक्षात ठेवा. बाकी सगळं फॉरगेट इट. जस्ट फॉर युअर सिम्प्लिसिटी आय हॅड गिवन दोज नोट्स. मिलीमोल्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड, त्याला ए म्हणतो, ते कसं काढणार बाळा? M1V1 ने काढणार. त्यानंतर मिलीमोल्स ऑफ स्ट्रॉंग बेस काढले तुम्ही, ते काढलं B इज इक्वल टू M2V2. गुणाकार करायचा दोघांचा, मोलॅरिटी आणि व्हॉल्यूमचा. केला. आता एक आपण गोष्ट बघितली, स्ट्रॉंग ऍसिड हा कम्प्लिटली डिसोड होतो. मग जेवढे स्ट्रॉंग ऍसिडची मोल्स घेतलायत तुम्ही, तेवढेच मोल्स असतील H+ आयनचेच. स्ट्रॉंग ऍसिड कम्प्लीट डिसोड होते. स्ट्रॉंग ऍसिडचे पण क्वेश्चन सॉल्व्ह केलेत ऑलरेडी. आणि मी काय म्हटलं होतं, स्ट्रॉंग ऍसिडचं जेवढं कॉन्सन्ट्रेशन असेल तेवढंच H+ असतं. म्हणजे स्ट्रॉंग ऍसिडचे जेवढे मोल ब्रेक होतात तेवढेच मोल H+ तयार होतात. फक्त हा नियम स्ट्रॉंगला आहे, वीकला नाही आहे. स्ट्रॉंग बेसच्या केसमध्ये काय की जेवढं मोल स्ट्रॉंग बेसचे ब्रेक होतील तेवढेच मोल्स OH- तयार होतील. बरं, हे वीकला काय ऍप्लिकेबल नाही, कारण वीकचे जेवढे मोल्स असतात तेवढे मोल्स तो ब्रेक होत नाही. त्यामुळे वीक मधले H+ आणि OH- काढताना अल्फा वगैरे वापरावं लागतं, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट वापरावा लागतो. म्हणून कळलं का की मगाशी मी जे A इज इक्वल टू B लिहिलं, तर तुम्ही गडबड करणार, तर तुम्ही म्हणणार की सर न्यूट्रल झालं. अरे बाबा, हा जर A स्ट्रॉंग ऍसिडचा असता, हा जर बेस स्ट्रॉंग बेसचा असता, हा जर B स्ट्रॉंग बेसचा असता, तर ते न्यूट्रल आणि पीएच साफ म्हटलं असतं. बट आय डोंट नो वेदर आय हॅव बीन गिवन ऍसिड इज स्ट्रॉंग, बेस इज स्ट्रॉंग, और दे बोथ आर स्ट्रॉंग, और दे बोथ आर वीक. का दोघांपैकी कोणीतरी एक वीक आहे? म्हणून मी तुम्हाला सेपरेट इथं वीक सगळं अजून करून सांगितलं होतं. आता मी इथे क्लिअर कट केस घेतला की इथं मी तुम्हाला म्हणतो स्ट्रॉंग ऍसिडच पाहिजे, स्ट्रॉंग बेसच पाहिजे. मग झालं सोपं. स्ट्रॉंग ऍसिडचे जेवढे मोल्स असतात तेवढेच H+ तयार होतात, स्ट्रॉंग बेसचे जेवढे मोल्स असतात तेवढेच OH- तयार होतात. आपण बघितलं की नाही बघा, HCl चे समजा मी मोल्स घेतले A, तर हे 1:1 रेशो असतो ना. जेवढा HCl ब्रेक होणार तेवढाच H+ तयार होणार. जर A मोल HCl घेतला तर A मोलच H+ तयार होणार. स्ट्रॉंग बेस बघा. आणि 99.99% जे रिएक्शन्स आहेत ना आयन इक्विलिब्रियमच्या, सगळ्या 1:1 रेशोच्या आहेत. पेपरला सोजेन नीटला वगैरे. मग हे 1:1 आलं बघा. जर बेसचे मोल B घेतले तर OH- पण 20 मोल तयार होणार. हे फक्त स्ट्रॉंगला व्हॅलिड आहे असं. दिस इज ओनली व्हॅलिड फॉर स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. बस. आता मग ह्याच्यामध्ये परत 3 केसेस आपल्याकडे येतील. केस नंबर 1, इफ A इज इक्वल टू B असेल तर आपल्याला बाळांना कळलंय A म्हणजे मिलीमोल्स ऑफ H+ आणि B म्हणजे मिलीमोल्स ऑफ OH-. म्हणजे A इज इक्वल टू B म्हणतोय म्हणजे जेवढा H+ आहे तेवढाच OH- इथं म्हणू शकतो मी. म्हणजे या ठिकाणी असं म्हणू शकतो मी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- दोघांचं व्हॉल्यूम सेम घेतलं तर मग H+ तो OH मधलं खाऊन टाकलं, दिस विल बिकम न्यूट्रल सोल्युशन whose pH is equal to 7 but at 25 डिग्री सेल्सिअस. आणि इथं जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आणि OH- जे असेल ना, दॅट विल बी इक्वल टू √(kW). हे सगळं सांगितलं मी तुम्हाला. 10 KW म्हणजे 10⁻14, त्याचा रूट काढला 10⁻7 आणि pH ला 7. आणि या केसमध्ये सोर्स ऑफ H+ जो असेल, सोर्स ऑफ H+ अँड OH- इज ओनली वॉटर. सगळं न्यूट्रल झालंय ऑलरेडी. पण सेकंड केस आली की त्याच्यामध्ये मी म्हणू शकतो की A इज ग्रेटर दॅन B.
लॉजिकली कळते ऍसिड जास्त घेतलाय, बेस कमी घेतलाय, म्हणजे तुमचा पीएच जो आहे तो 7 पेक्षा कमी येणार आता. हा, पण ते कसं ठरवायचं तर बघा, जर ए हा मोठा झाला बी पेक्षा, तर या ठिकाणी तुम्हाला म्हणता येईल सोर्स ऑफ H प्लस जो असेल स्ट्रॉंग ऍसिड असेल, ठीक आहे. आणि म्हणजे याचा अर्थ या केसमध्ये H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं OH मायनस पेक्षा. मग इथं आपण सॉल्व्ह कसं करणार, मग इथं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस काढायला लागेल. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस कसं काढणार या ठिकाणी, तर A ची व्हॅल्यू बी पेक्षा जास्त आहे. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ जे H प्लस या ठिकाणी आपण काढणार ते काढणार A मायनस बी डिवाइड बाय V1 प्लस V2. बर, काय केले मी तोंडी सांगतो, फार सोपं आहे, काय असं विशेष काय नाही गेला. हे बघा, ऍसिडचा व्हॉल्यूम आहे V1, बेसचा व्हॉल्यूम आहे V2. तर कुठलंही कॉन्सन्ट्रेशन कसं काढतात, मोल पर लिटर मध्ये काढतात, बरोबर. तर ऍसिडच्या व्हॉल्यूम मध्ये बेसचा व्हॉल्यूम ऍड करा तर टोटल व्हॉल्यूम V1 प्लस V2 होणार, म्हणजे टोटल व्हॉल्यूम तर डिनॉमिनेटर मध्ये मला कळलं. ठीक आहे. आता वरती H प्लसचे मोल्स लिहायचे, ते कसे लिहिणार, A मायनस बी. कसं काय बरं, सिंपल आहे. अगोदर काय करा, ऍसिड मधले जे H प्लस आहेत ते बेस मधल्या OH ला खाऊन टाकणार, आणि हे जे H प्लस आहेत ना ते शिल्लक राहिलेले आहेत. ज्यावेळी ऍसिड मधले समजा साधं लॉजिक आहे, जर समजा ऍसिड मध्ये H प्लस जे आहेत काहीतरी म्हटलं 2 मोल्स, आणि OH मायनस बेस मधला घेतलाय 1 मोल. मग पहिल्यांदा काय करा, 2 मोल पैकी 1 मोल H प्लस या 1 मोल OH बरोबर रिएक्ट करतील आणि न्यूट्रल होऊन जाईल. एक्स्ट्रा राहील शिल्लक 1 मोल H प्लस. मग ते कसं काढतात, A मायनस बी, आणि खाली टोटल व्हॉल्यूम वाढला. शिल्लक राहिलेल्या H प्लस वरूनच तर पीएच काढतो ना आपण. जे H प्लस OH सोबत निघून गेले त्यांच्यावर पीएच कसं काढणार, कारण जे H प्लस OH सोबत निघून गेले ते तर न्यूट्रल झालं, राहिलं किती शिल्लक 2 मायनस 1. ते सोल्युशन मध्ये राहिले शिल्लक, त्याच्यावर पीएच आपण काढत असतो. ओके, बर. मग आता इथं ह्या केसमध्ये तुम्ही OH मायनस कसं काढणार, मग जर या क्वेश्चन मध्ये जर OH मायनस कॉन्सन्ट्रेशन विचारलं तर कसं काढणार, तर OH मायनस इज इक्वल टू KW चा सहारा यूज करायचा, KW अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. आणि इथं सोर्स ऑफ OH मायनस काय असेल बघा, सोर्स ऑफ OH मायनस इज वॉटर नॉट बेस. का बरं, अरे बाबा ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, त्या एक्स्ट्रा जे ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन आहे ना त्याने ते बेसला खाऊन टाकलंय, बेस आता शिल्लकच नाहीये. मग OH मायनस देतो कोण आम्हाला, OH मायनस देतो वॉटर, म्हणून KW चा वापर केला ना मी या ठिकाणी पुन्हा. आता साधा सरळ लॉजिक बघा, जर H प्लस ची कॉन्सन्ट्रेशन तुम्ही जास्त घेतला, काहीतरी मी मुद्दाम व्हॅल्यू वेगळी घेतो 3 मोल घेतलात, आणि OH मायनस जर घेतलात, समजा मी घेतलं काहीतरी 1 मोल, मग पहिल्यांदा काय करा, 1 मोलच्या OH ला न्यूट्रल करून टाकणार ह्यात H प्लस, OH ला न्यूट्रल करतो H प्लस, मग 3 मोल पैकी 1 मोल काढणार, तो 1 मोल ह्याला देणार, आणि OH मायनस न्यूट्रल करून टाकलं, म्हणजे बेस संपलाच की इथं. मग 2 मोल H प्लस राहिले शिल्लक, त्याच्यावर पीएच काढायचा. आता मग OH देतोय कोण, बेस तर नाहीच आहे माझ्याकडं, OH देतो वॉटर. मग वॉटर जर OH देत असेल तर मला KW चा वापर करायला लागेल, आणि इकडची H प्लस व्हॅल्यू टाकायला लागेल त्या ठिकाणी, कारण शेवटी H प्लस आणि OH मायनसचा प्रोडक्ट हा कॉन्स्टंट पाहिजे ना आपल्याला. Even though H plus is not from the water, but still the concentration of H plus and OH minus in a given solution must be equal to KW, that must be constant, and this expression is applicable to any solution. हा, पण हे वॉटरच्या कॉन्टेक्स्ट मध्येच घेतात, लक्षात घ्या, कारण बेस संपून गेला म्हणून मला सोर्स ऑफ OH म्हणून वॉटर सांगावं लागतो. ठीक आहे. आणि फायनल थर्ड केस असेल ती म्हणजे इफ मिलीमोल्स ऑफ बेस आर मोर दॅन द ऍसिड. मग जर अशी केस असेल तर पहिल्यांदा तुम्ही काय करा, मग सोर्स ऑफ OH मायनस जो असेल तो बेस असेल, स्ट्रॉंग बेस.
आणि सोर्स ऑफ H प्लस जो असेल तो वॉटर असेल. का बरं? पुन्हा तेच आहे, उलट करून बघा. जर OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं 3 मोल, H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं 1 मोल, मग अगोदर काय करा, 3 मोल पैकी 1 मोल OH बाहेर काढा. जे 1 मोल OH या 1 मोल H प्लस सोबत रिएक्ट करून एकमेकांना खाऊन टाकतील. हे टाकलं खाऊन, मग 3 मधनं 1 निघून गेला, खाऊन टाकला, तर OH मायनस एक्स्ट्रा राहिले किती शिल्लक माझ्याकडं? एक्स्ट्रा OH मायनस 2 मोलचे. साधा सरळ कॉमन सेन्स आहे, यात बॅलन्स आहे, साधा सरळ 2 मोल राहिले. याच्यावरनं POH काढायचा आणि POH वरनं pH काढायचा. मग आता ऍसिड गेलं संपून, मग H प्लस देतोय कोण मला? देतो वॉटर. मग KW वरनं मग H प्लस काढायचं. मग साधं सरळ स्ट्रेट फॉरवर्ड एकदम सिंपल लेवलचे क्वेश्चन्स आहेत, काही एवढं डोकं लावायची गरज नाही. कन्सेप्ट JEE नीटवाले काय करतात, जास्त कन्सेप्ट क्वेश्चन विचारत नाहीत, कारण त्यांना माहिती की जर तुमचा कन्सेप्ट स्ट्रॉंग असेल तर यू कॅन सॉल्व्ह द क्वेश्चन. म्हणून काय करतात, क्वेश्चन मध्ये ते शब्द बदलतात, भाषा बदलतात. त्यामुळे काय घाबरण्याची गरज नाही तुम्हाला. जस्ट बी कन्सेप्च्युअली स्ट्रॉंग, दॅट इज द ओनली डिमांड. मग या ठिकाणी OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन काढलं जातं B मायनस A अपॉन V1 प्लस V2, ऍसिडचा व्हॉल्यूम प्लस बेसचा व्हॉल्यूम. आणि मग H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन काढण्यासाठी वॉटरचा सहारा करा, KW डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. ज्या दोघांना मी मिक्स करणार आहे ते दोघे जर स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस असेल, त्याच्यामध्ये ह्या 3 केसेस येतात. हे काय नवीन मी एक्सप्रेशन किंवा नवीन फॉर्म्युला तुम्हाला मेमराइज करायला शिकवतच नाही. जस्ट गो थ्रू एव्हरीथिंग कन्सेप्च्युअली. सगळं सोपं आहे, काय वेगळं असं काय डोकं लावण्याचं विशेष मी काय सांगितलेलं पण नाही तुम्हाला. या ठिकाणी नॉर्मल कॉमन सेन्स आहे, बघायचं आणि ते सॉल्व्ह करायचं, दुसरं काय त्याला नाहीये. चला आपण एक पटकन यावरती एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया, सो यू गेट एव्हरी आयडिया क्लिअर. क्वेश्चन आले की पटपट आपल्याला कळतं की कसं करायचं. समजा मी तुम्हाला दिलं कॅल्क्युलेट pH आहे ऑफ द फॉलोइंग सोल्युशन. कॅल्क्युलेट pH ऑफ फॉलोइंग. पहिला क्वेश्चन आहे, समजा 250 ml 10⁻² मोलर HCl प्लस 250 ml 10⁻² मोलर, लगेच कुठं मल्टिप्लाय करायला लागला बाबा, NaOH. ओके, चला ह्याचा pH काढायचा. फार सिंपल क्वेश्चन आहे, एक सिंपल लॉजिक आहे. हे स्ट्रॉंग ऍसिड आहे, हे स्ट्रॉंग बेस आहे. मग मी काय म्हटलं, तर मिलीमोल्स ऑफ ऍसिड काढा, मिलीमोल्स ऑफ बेस काढा. चला H व्हॅल्यू काढली, ह्या दोघांचा गुणाकार मोलॅरिटी इंटू व्हॉल्यूम. मग 10⁻² न जर गुणलं आपण 250 ला, तर सरळ कळतंय 2.5 तयार होतं. ते हे मिलीमोल्स ऑफ ऍसिड, मिलीमोल्स ऑफ HCl. बी पण तेवढाच येणार, मिलीमोल्स ऑफ NaOH. झालं, दोघांची व्हॅल्यू इक्वल आहे आणि स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचे मोल जर इक्वल झाले तर सोल्युशन बनलं फायनली न्यूट्रल आणि pH बनला 7. हे फक्त स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसच्या केसमध्ये चालतं, कारण स्ट्रॉंग ऍसिडचे जेवढं मिलीमोल्स असतात ना, तेवढेच मोल्स ऑफ H प्लस असतात, आणि स्ट्रॉंग बेसचे जेवढे मिलीमोल्स असतात तेवढेच OH मायनस असतात. A आणि B ची व्हॅल्यू इक्वल झाली म्हणजे H प्लस आणि OH मध्ये इक्वल झाला असं म्हणायचं. ठीक आहे, चला हा पहिला क्वेश्चन एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आपण सॉल्व्ह केलाय. दुसरा क्वेश्चन 300 ml 10⁻² मोलर NaOH. मुद्दाम म्हणून वेगळं घेतो, 200 ml 10⁻² मोलर HCl. ओके, अगोदर मिलीमोल्स काढा, त्याच्यावर कळतं की A ग्रेटर दॅन B आहे का B ग्रेटर दॅन A. तर बघितलं कळतंय की I can find out first of all the value of B and then I will go for finding out the value of A. ह्या दोघांचा गुणाकार करा. 300 into 10⁻², 3 आलं, 200 into 10⁻², आलं. गुणाकार केला ना, मोलॅरिटी इंटू व्हॉल्यूम, मोलॅरिटी इंटू व्हॉल्यूम. ह्याच्यानं सरळ कळतंय दिस केस इज फॉर B इज ग्रेटर दॅन A. मग असं असेल तर सरळ मागाशी म्हटलं काय नाही करू,
बी मायनस ए डिवाइड बाय V1 प्लस V2. चला व्हॅल्यू पुट करा. 3 - 2 200 + 300 500. हा, आता इथं लिटर करायला जाऊ नका, कारण मी ऑलरेडी वरती मिलीमोल्स काढले, तर खाली व्हॉल्यूम एमएल मध्ये ठेवा म्हणून सांगितलं ना मी, म्हणून ते कदाचित मी खोडले वाटतं या ठिकाणी. ठीक आहे, मी या ठिकाणी ते मोल्स पर एमएलच घ्यायला पाहिजे, मिलीमोल्स पर एमएल असं म्हणायला पाहिजे. ठीक आहे, हरकत नाही, ते काय कळते आपल्याला, वरती मिलीमोल घेतला म्हणजे खाली एमएलच पाहिजे ना. मग हे सांगण्याची पण मला आवश्यकता वाटत नाही ती, कारण एवढं सोपं आहे ते. हे वरती मिलीमोल घेतला म्हणजे खाली एमएलच घेतलाय व्हॉल्यूम. गडबड करणार इथं खाली लिटर घेतला तर वरती मोल्स करायला लागतील, मिलीमोल्स नाही. ठीक, चला, म्हणजे याचा अर्थ 1/200 म्हणजे 100 वेगळं केलं, म्हणजे याचा अर्थ 0.2 म्हणजे 2 × 10⁻³ आलं. चला, ओएश मिळाला, पीओएश काढायचा. पीओएश म्हणजे 3 - log2, 0.3 म्हणजे 2.7, आणि पीएच काढला. आता मला माहिती आहे आपण केलेलं ऑलरेडी 11.3. चला, हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला, बी ग्रेटर दॅन ए चा. थर्ड क्वेश्चन थोडा फिरून विचारला की 4 ग्रॅम ऑफ NaOH प्लस 9.8 ग्रॅम ऑफ H2SO4 इन 1000 लिटर ऑफ वॉटर. हे दोघांना मिक्स केलं मी, 1000 लिटर ऑफ वॉटर. आता इथं जरी मास दिला असेल ना, तरी एच व्हॅल्यू काढा, बीच व्हॅल्यू काढा. ए आणि बी हे मोल्स आहेत. मग मास वरून मोल्स कसे काढतो आपण? गिवन मास अपॉन NaOH चं मोलर मास आहे 40, हे आले 0.1. 9.8 ग्रॅम आणि H2SO4चं मोलर मास आहे 98. पण थांबा, NaOH आपल्याला OH मायनस देतोय, म्हणजे ए चे मोल्स म्हणजे ते OH मायनस चे मोल्स आहेत. आणि सॉरी, मी उलट लिहिलं वाटतं, हे बी घ्या इकडे ए, हे बी इकडे ए. ओके, बी म्हणजे बेसचं बेसचे मोल्स म्हणजेच OH मायनसचे मोल्स. ए म्हणजे ऍसिडचे मोल्स म्हणजे H+चे मोल्स. पण गडबड करणार, H2SO4 इज अ डायबेसिक ऍसिड. मग जेवढे H2SO4 चे मोल्स असतील ना, त्याला डबल H+ असतो. 2 इंटू करायला लागेल ना. 0.1 आलं, 0.1 इंटू 2 0.2. बस, दुसरं मी काही केलेलं नाही. हा, आता या ठिकाणी व्हॉल्यूमला काही स्पेसिफाय केलेलं नाही त्यांनी. हा जो व्हॉल्यूम दिला ना बाळांनो, हा इंडिव्हिज्युअल नाहीये, हा दोघांच्या मिक्सचरचा व्हॉल्यूम आहे, रिझल्टंट व्हॉल्यूम आहे, हा फायनल व्हॉल्यूम आहे. फायनल व्हॉल्यूम आहे म्हणजे हा V1 + V2 दिला आहे, कारण त्यांनी V1 ला काहीच मेन्शन केलेलं नाही, V2 ला पण काहीच मेन्शन केलेलं नाहीये. आणि रिझल्टंट व्हॉल्यूम लिटर मध्ये आहे, तर रिझल्टंट व्हॉल्यूम जर लिटर मध्ये असेल तर ही बीच व्हॅल्यूम मोल मध्ये येणार आणि एच व्हॅल्यूम मोल मध्ये येणार. मिलीमोल म्हणू नका, कारण रिझल्टंट व्हॉल्यूम लिटर मध्ये आहे, सो दिस वोंट बिकम अ मिलीमोल. मग झालं की याच्यानं सरळ कळतंय की ही केस झाली ए इज ग्रेटर दॅन बी, म्हणजे याचा अर्थ मला H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढायला लागेल. कसं काढणार? A - B डिवाइड बाय V1 + V2, म्हणजे 0.2 - 0.1 डिवाइड बाय रिझल्टंट व्हॉल्यूम डायरेक्टली दिला, इंडिव्हिज्युअल दिलेलंच नाही. सो व्हाय शुड आय सॉल्व? मग हे काढल्यानंतर 0.1 डिवाइड बाय 1000 म्हणजे हे 10⁻³ - 4, आणि H+ दिलाय ना, मग पीएच विचारलाय, बाकी कशाला काढत बसलाय? पीएच 4 आला. हाच क्वेश्चन कनी तुमच्या पुस्तकात किंवा वेगवेगळ्या कोचिंग क्लासच्या नोट्स मध्ये कनी ते रिएक्शन लिहितात आणि काय काय विचित्र करत बसतात. मी काहीच केलेलं नाही, रिएक्शन तर लिहायचा प्रश्नच नाहीये. म्हणून या फास्ट कॅल्क्युलेशन टेक्निक जे सांगतो की नाही, ते ऍज इट इज वापरा. मी वेगळं काय शिकवत नाही, मी तुमचं काम सोपं करण्याचं काम करालोय. काम आवड नाही करत, सोपं करतोय. पुस्तकात वगैरे याच क्वेश्चन कुठल्या कोचिंग क्लासच्या नोट्स मध्ये वगैरे नाही त्यांनी रिएक्शन लिहिलेलं असतं, स्टेप लिहिलेलं असतं, काय पानभर काय करतं कोणास मला कळलेलं नाही आजपर्यंत, म्हणून काय काय मी ती पुस्तक पण वाचत नाही. ओके, तर ही छोटे छोटे 3 क्वेश्चन्स आपण केलेत. तुम्हाला सगळा कन्सेप्ट या ठिकाणी मी क्लिअर केला, आणि क्लिअर केल्यावर ह्या गोष्टींकरता आपण आलेलो आहोत. आता मग जाता जाता थोडस काहीतरी चांगल्या प्रकारचा क्वेश्चन घेतला पाहिजे. फार चांगला क्वेश्चन, एक इम्पॉर्टंट क्वेश्चन जेई मध्ये ऑलरेडी येऊन गेलाय, जेई मेन्स साठी रिसेंट इयर मध्ये चाललेला आहे तो. फार चांगला क्वेश्चन आहे, अँड
टोटली कन्सेप्च्युअल क्वेश्चन. मग अशा क्वेश्चन मध्ये माझी वही जी आहे ना ते यासाठी उपयोग पडते बघा. ते शेवटचा क्वेश्चन आजच्या लेक्चरचा बघा, आता लक्षपूर्वक बघा. कॅल्क्युलेट व्हॉल्यूम ऑफ NaOH solution having pH is equal to 12, which should be added in 500 ml of HCl solution having pH is equal to 2 to change its pH by 1 unit. चांगला क्वेश्चन आहे बघा. इथं थिंकिंग फक्त काय करतं बघा. ऍक्च्युली JEE नीट वाले क्वेश्चन आपल्याला एखाद्या वेळा अवघड वाटतो की नाही. मग तो का अवघड वाटतो माहितीये का, तर कन्सेप्टची काही गडबड नाहीये. कन्सेप्ट तर आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारे केलेला असतो. तुम्हाला ते सतवण्यासाठी काय करतात, लँग्वेज मुद्दामून चेंज करतात, लँग्वेज मध्ये गडबड करतात आणि त्या ट्रॅप मध्ये आपण फसतो. मग लँग्वेज मध्ये फसायचं नाही. कन्सेप्ट स्टॅग्नंट आणि स्टेडी असतात. जस्ट फोकस ऑन द लँग्वेज ऑल्सो. समटाइम दॅट विल बी ऑल्सो डिफिकल्ट टू सॉल्व. मग ते कसं टॅकल करायचं तुम्हाला सांगतो बघा. आता या ठिकाणी NaOH सोल्युशन आहे ज्याचं pH 12 आहे, असणारच. स्ट्रॉंग बेस आहे तो. किती व्हॉल्यूमचा NaOH आपण 500 ml ऑफ HCl मध्ये ऍड करायचा की जेणेकरून त्याचा pH इथे लिहायचं राहिलं, चेंज होईल 1 युनिटनं. कोणाचा, HCl चा. बघा पुन्हा रीड करतोय. NaOH चं व्हॉल्यूम काय घेणार तुम्ही, की ज्याला आपण 500 ml ऑफ HCl मध्ये ऍड केल्यामुळे त्या HCl चा pH हा 1 युनिटनं बदलला पाहिजे. HCl चा pH. मग त्याने तुम्हाला HCl चा pH हा 2 दिलाय. मग HCl चा pH 2 दिला ऑलरेडी. त्याला तुम्ही ते म्हणतात की एका युनिटनं चेंज केला पाहिजे. चेंज म्हणजे किती, एक तर तो 2चं 1 होईल किंवा 3 होईल. बघा की इथं -1 केलं किंवा इथं +1 केलं. चेंज 2 प्रकारे असतात ना. एक तर डिक्रीज असतो, शाळेपासून शिकतो आपण. चेंज म्हणजे एक तर डिक्रीज किंवा एक तर इन्क्रीज. मग इथे लँग्वेज बदलल्यामुळे आपल्याला नेमकं कळत नाही की आपल्याला pH ला कमी करायचं आहे का pH ला या ठिकाणी वाढवायचं आहे. मग या ठिकाणी फक्त लक्षात ठेवा, त्यांना नेमकं क्वेश्चन काय म्हणायचं फक्त लक्षात ठेवा. मी पटकन स्टार्ट करतो. माझी मेथड आहे सोडण्याची ती म्हणजे पहिल्यांदा मिलीमोल्स काढा बेसचे आणि मिलीमोल्स काढा ऍसिडचे. ते काम आपण करून घ्या. नंतर ते वाढवायचं काय कमी करायचं हे आपण नंतर बघूयात. चला pH 12 दिलाय, त्याच्यावरनं मिलीमोल्स ऑफ स्ट्रॉंग बेस काढा. पण मिलीमोल्स ऑफ स्ट्रॉंग बेस काढण्यासाठी pH लागत नाही, त्यामुळे POH पाहिजे ना. नाही तर तुम्ही OH मायनस कुठनं काढणार. मग पहिल्यांदा काम करा, pH 12 दिलाय, त्याच्यावरनं POH काढा 2, त्याच्यावरून मग OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन भेटलं 10⁻². त्यालाच A म्हणा. का, कारण मी शिकवलंय जेवढा मोल्स ऑफ बेस, सॉरी A नाही B, प्रत्येक वेळी गफलं करतो या ठिकाणी. बेसला बीस म्हणते बाबा. ठीक आहे. जेवढा मोल्स ऑफ B ब्रेक होतो तेवढेच मोल्स ऑफ OH मायनस तयार होतात. तर बीच व्हॅल्यू भेटली आपल्याला. 1 सेकंड, इथं व्हॉल्यूम आपल्याला दिलेलं नाही. ठीक आहे, 1 सेकंड, स्टेप बाय स्टेप सांगतो, गडबड नाही करणार. या ठिकाणी व्हॉल्यूम कुठे दिले आपल्याला, बेसचा नाही दिलं. ठीक, 1 सेकंड, हे बघा. आणि तोच व्हॉल्यूम तर अननोन आहे ना आपला ऍक्च्युली. हा, तर ते इथं असं बघा, OH मायनस जे कॉन्सन्ट्रेशन जे काढले ना, दॅट इज मोल पर लिटर आहे. हे डायरेक्टली असं इक्वल नाही घेत आहेत. A आणि B जे मी तुम्हाला सांगितलं ना, दे आर मोल्स नॉट कॉन्सन्ट्रेशन. जस्ट रिमेंबर दिस पार्ट, दे आर मोल्स नॉट कॉन्सन्ट्रेशन. डायरेक्टली इक्वल नाही घेत आहेत.
इथं पण मी जे घेतलेत ना, इथं बघा, इथं मी ते मोल्सच म्हणून घेतले आणि व्हॉल्यूम डिवाइड करतो ना मी या ठिकाणी, त्याकडे लक्ष देते. तर हे कॉन्सन्ट्रेशन डायरेक्टली बी म्हणता येत नाही. मग बी ची व्हॅल्यू जी निघेल ना, ते कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस म्हणजे OH मायनस ची मोलॅरिटी 10⁻², इंटू व्हॉल्यूम आय डोंट नो. तोच तर काढायचा ना मला व्हॉल्यूम, तोच तर फाइंड आउट करायचा आहे. कारण ए बी आपल्याला मोल्स असतात हे माहिती आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. हे झाली मोल्स ऑफ बेस. आता मोल्स ऑफ ऍसिड मला काढायचे. त्यासाठी पीएच दिलाय आपल्याला ऍसिडचा. तो पीएच दिलाय 2. मग पीएच दिला, मग पीएच कसं करताय? मग डायरेक्टली तुम्हाला H+ काढता येतं. कॉन्सन्ट्रेशन H+ चा 10⁻². पण हे कॉन्सन्ट्रेशन काढलाय. आय वॉन्ट टू फाइंड आउट द मोल्स म्हणजे स्मॉल ए. मग त्यासाठी काय करा, 10⁻² इंटू व्हॉल्यूम दिलाय ऍसिडचा 500. म्हणजे हे मिलीमोल्स आलं. हे पण मिलीमोल्स आलं तर हे पण मिलीमोल्स होणार आहे. बघा, हे मिलीमोल ऑफ बेस आणि हे मिलीमोल ऑफ ऍसिड. इथंपर्यंत आपण काम केलं. पण ते आता हे कन्सेप्च्युअल क्वेश्चन यासाठी म्हटलं बघा, कारण हे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन दिलंय, नॉट मोल्स. बर, इथंपर्यंत ठीक आहे. मग आता काय करायचं बघा, सांगतो. आता या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी बेसला ऍसिड मध्ये ऍड करताय, तर ऑब्विसली गोष्ट आहे, पीएच ची व्हॅल्यू वाढणार. कोणाच्या पीएच व्हॅल्यू वाढणार? एक्सेलच्या. कारण कुठल्याही ऍसिड मध्ये बेस टाकला तर बेस हा पीएच ला वाढवण्याचं काम करतो, कमी करण्याचं काम नाही करत. हा मेन कन्सेप्ट आहे. बेस जर आपण ऍसिड मध्ये टाकला तर तो बेस काय करतो, ऍसिडचं पीएच हे वाढवायला बघणार. कमी कसं करणार आहे बाबा? कारण बेस तर तुम्हाला OH देणार ना. मग OH काय करणार, ह्या इथल्या H+ ला खाऊन टाकला बघणार. आणि मग आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, एक किमान कॉमन सेन्स या ठिकाणी सांगतो बघा. KW आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. KW म्हणजे काय असतो की H+ इंटू OH मायनस. एखाद्या ऍसिड मध्ये ऑलरेडी H+ असतात. एखाद्या ऍसिड मध्ये ऑलरेडी H+ असतात. मग जर तुम्ही बेस टाकलात, मग बेस जर कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर H+ ऑटोमॅटिकली कमी व्हायला पाहिजे, कारण KW ची व्हॅल्यू आपल्याला कॉन्स्टंट ठेवायची आहे ना. आणि H+ कमी झाला तर पीएच वाढणार. हा बेसिक कॉमन सेन्स असतो. जर एखादा बेस जर आपण ऍसिड मध्ये टाकला तर OH मायनस वाढला तर H+ ला कमी करायला लागतं, बिकॉज यू हॅव टू मेंटेन द व्हॅल्यू ऑफ KW. आणि H+ कमी झालं की पीएच वाढतो. म्हणजे याचा अर्थ त्या एक्सेल मध्ये जो इनिशियल पीएच आहे 2 आहे, सॉरी हे लिहिलं होतं आपण, एक्सेल मध्ये जो इनिशियल पीएच 2 आहे, तो आता फायनल पीएच काय होणार एक्सेलचा, दॅट विल बी इक्वल टू 2 + 1 = 3. मग फायनल, मग H+ जे कॉन्सन्ट्रेशन असेल ते 10⁻³ होणार ना. फायनल कॉन्सन्ट्रेशन फायनल कॉन्सन्ट्रेशन 10⁻³ होणार. आता बघा, आता या ठिकाणी H+ फायनल कॉन्सन्ट्रेशन 10⁻³ झालं. आणि बघा तुम्ही OH मायनस फायनल कॉन्सन्ट्रेशन आहे ते 10⁻² आहे. OH मायनस कॉन्सन्ट्रेशन. मग याच्यावरून सरळ सरळ कळतं H+ या ठिकाणी जास्त झाला आणि OH मायनस या ठिकाणी तुमचा ऑलरेडी व्हॅल्यूवरनं म्हणतोय मी, व्हॅल्यूवरनं. ते मागाशी मी सांगितलं ते पीएच फायनली व्हॅल्यूवरनं सांगतोय. मग याच्यावरून आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ फायनल इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन H+ फायनल इज इक्वल टू या ठिकाणी, आणि ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी लिहिणार मिलीमोल्स वरून, A - B डिवाइड बाय V1 + V2. आणि H व्हॅल्यू आहे 10⁻² इंटू 500. H व्हॅल्यू झाली आपली 5. B ची व्हॅल्यू 10⁻² इंटू व्हॉल्यूम V, तो अननोन आहे. आणि V1 + V2 जो आहे त्यातला V1 मला ऍसिडचा माहित आहे 500 आहे आणि बेस आहे V. आणि
जे H प्लसचं फायनल कॉन्सन्ट्रेशन आहे, H प्लस जे फायनल कॉन्सन्ट्रेशन आहे दॅट विल बिकम 10⁻³ बरं. आता एक तुम्ही म्हणणार की सर तुम्ही H प्लसच्या फायनल कॉन्सन्ट्रेशन वरून का काढलात? कारण तो तर फायनल व्हॅल्यू मला माहिती आहे ना. बेस ऍसिड मध्ये ऍड केल्यानंतर बेसचा पीएच किती चेंज होईल आय डोंट नो. हा, पण ऍसिडचा पीएच चेंज होतोय, त्याच्यावरनं ऍसिडच्या मुळे मला H प्लसचं फायनल कॉन्सन्ट्रेशन भेटतं आणि H प्लसचं इक्वेशन वापरायला सोडावं लागतं मग. कारण OH मायनसचं फायनल कॉन्सन्ट्रेशन आय डोंट नो ऍसिड मध्ये ऍड केल्यामुळे, त्यामुळे बेसचा फॉर्म्युला वापरता येतच नाही. पण इथं कन्सेप्ट एकच आहे की बेसला जर आपण ऍसिड मध्ये ऍड केलं तर ऍसिडचा पीएच हा वाढतो. मी ऍसिडच्या पीएच संदर्भात म्हणतो, हा कन्सेप्ट आहे या ठिकाणी. इथं हा तुम्ही विचार पण करू नका की बेसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे का ऍसिडचं जास्त आहे, कसं काढणार बाबा, ए जास्त का बी जास्त, तुम्हाला कळणारच नाही ना. कारण बी काढण्यासाठी हा जो व्हॉल्यूम आहे तोच त्यांनी अननोन केलाय. मग ह्या ठिकाणी ए मोठा आहे का बी मोठा आय डोंट नो. मग तरी सुद्धा ए मायनस बी चं इक्वेशन का वापरलं? कारण आय नो द व्हॅल्यू ऑफ फायनल H प्लस कॉन्सन्ट्रेशन, त्याच्यावरनं मला मग इक्वेशन तर वापरता येतं ना. मग दुसरा कुठला मार्गच नाही, कारण OH मायनसचं फायनल कॉन्सन्ट्रेशन काय होईल आय डोंट नो. हा, पण एवढं मात्र कन्सेप्च्युअल मी सांगू शकतो की पीएच हा वाढणारच. का वाढणार? कारण KW ची व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवण्यासाठी जर OH मायनस, जर बघा HCl जे सोल्युशन आहे तो आपला रेफरन्स आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी H प्लस आहे. H प्लस मध्ये अचानक जर OH टाकला, H प्लस मध्ये अचानक जर OH टाकला, मग OH मायनसची संख्या वाढणार ना. आणि OH मायनस संख्या वाढली की H प्लस कमी होतो, H प्लस कमी झाला की मग पीएच वाढतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी पीएच वाढवणं भाग आहे. मग फायनल पीएच काढला, त्याच्यावरनं फायनल H प्लस भेटला, आणि फायनल H प्लस भेटल्यावरनं मग मला हे फायनल H प्लसचे इक्वेशन वापरून A मायनस बी अपॉन V1 प्लस V2, मग H व्हॅल्यू 10⁻² इंटू 505, B ची व्हॅल्यू 10⁻² इंटू V, 10⁻² इंटू V. ऍसिडचा व्हॉल्यूम दिलाय 500, बेसचा व्हॉल्यूम दिलाय V. बस आता हे इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायला लागेल. मग हे इक्वेशन मध्ये असं करायला लागेल 10⁻³ A मायनस B म्हणजे ते 5 इंटू 10⁻² V 500 प्लस V. आता हे मॅथमॅटिक इक्वेशन आता सॉल्व्ह करायला लागेल आपल्याला. 500 इंटू 10⁻³ जर आपण ह्याला केलं तर 0.5 येतं, प्लस 10⁻³ इंटू V आलं, इज इक्वल टू 5 मायनस 10⁻² इंटू V. 0.5 इकडे झालं, हे इकडे घ्या, म्हणजे याचा अर्थ इकडे आलं 4.5. 10⁻, दोघांची पॉवर सेम करा, नाहीतर ते कॅल्क्युलेशन होणार नाही. कॉमन जरी V काढलं तरी कॅल्क्युलेशन होत नाही, दोघांची पॉवर सेम करायला लागतात. मग पॉवर सेम करण्यासाठी 10⁻³ च्या सोबत 1 मल्टिप्लाय, 10⁻² च्या सोबत 1 मल्टिप्लाय. मग याचा अर्थ 0.1 आणि हे 1 केलं म्हणजे 1.1 इंटू V येतं बघा, इंटू 10⁻² गेले मी पॉवर. म्हणजे असं केलं बघा, थोडं सोपं करून सांगतो. 1 इंटू 10⁻³ स्लो घेतो वाटल्यास, नो प्रॉब्लेम इन दॅट. 1 इंटू 10⁻² इंटू V इज इक्वल टू 4.5. मग याला मी असं लिहिलं, हा जो पार्ट आहे ना ह्याला असं लिहिलं 0.1 इंटू 10⁻², सॉरी प्लस झालं ना इकडे, प्लस झालं, प्लस 1 इंटू 10⁻² केलं इंटू V इज इक्वल टू 4.5. मग आता 10⁻² कॉमन निघाला, मग आता राहिलं का शिल्लक 0.1 प्लस 1 इंटू 10⁻² इंटू V इज इक्वल टू 4.5. 1.1 इंटू 10⁻² इंटू V इज इक्वल टू 4.5. मग आता 10⁻² इकडे तिकडे गेले की 100 न गुणणार, म्हणजे 1.1 इंटू V इज इक्वल टू 100 न गुणलं तर हे येणार 450. V इज इक्वल टू 450 डिवाइड बाय 1.1
मग तुम्हाला मी एक्झॅक्ट व्हॅल्यू काढून दाखवतो. तुम्ही त्याला 11ने डिवाइड करू शकताय परत 10च्या पॉवर मध्ये वगैरे आणून. बट आय विल टेल यू द एक्झॅक्ट व्हॅल्यू. काहीतरी 5 परत वाढेल ते ऍक्च्युली. 1.1 छोटी व्हॅल्यू नाही, मोठी व्हॅल्यू आहे ती ऍक्च्युली. मग या ठिकाणी एक्झॅक्ट जे आन्सर आहे दॅट आन्सर इज 450 डिवाइडेड बाय 1.1, 409 ml चा आपल्याला NaOH टाकायला लागेल, तरच HCl चा pH हा एका युनिटने चेंज होईल. बरं, सिंपल क्वेश्चन आहे. फक्त एवढंच आहे की तुम्ही बेसवरनं OH चं कॉन्सन्ट्रेशन करा, त्याच्यावरनं मिलीमोल्स ऑफ बेस म्हणा. आता मिलीमोल्स आहे का काय मला माहित नव्हतं, पण ते ऍसिडचे मिलीमोल्स निघाल तर ऑटोमॅटिकली बेसचे पण मिलीमोल्स घ्यायला लागतील. म्हणजे हा व्हॉल्यूम ऑटोमॅटिकली ml घ्यायला लागणार ना. कारण मी इकडं 500 ml ठेवले ए काढताना, म्हणजे हे V पण ml मध्ये येणार आहे, कारण मी फॉर्म्युला शेवटी वापरणारच ना तो A-B. मग ऍसिडचा pH दिलाय 2 इनिशियल pH बिफोर ऍडिंग द बेस. त्याच्यावरनं H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन काढलं 10⁻². त्यावरनं मला ऍसिडचे मिलीमोल्स भेटलेत हे इनिशियल. आता जेव्हा मी ऍसिड मध्ये बेस टाकेन ना, त्यावेळी माझा pH वाढेल, 3 झाला. त्याच्यावरनं H प्लसचं फायनल कॉन्सन्ट्रेशन भेटलं. पण हे H प्लसचं फायनल कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी कारणीभूत बेस आहे. मग H प्लसचा फॉर्म्युला वापरला, A-B अपॉन V1 प्लस V2, 5 × 10⁻² इंटू. हा, मग इथं pH वाढला की H प्लस कमी झाला ना. ऍक्च्युली pH वाढला म्हणजे आपल्या या ठिकाणी H प्लस या ठिकाणी आपला ऍक्च्युली कमी झाला. तो या ठिकाणी दिसतोय 10⁻3. मग याच्यावर मी फॉर्म्युला वापरला A-B अपॉन V1 प्लस V2. मग ते 5 - 10⁻² इंटू V डिवाइड बाय 500 प्लस V, आणि ते इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं आणि त्याच्यावर आपल्याला या ठिकाणी आन्सर आलं 409 ml. ठीक आहे. आणि हा रॅन्डमलीच फॉर्म्युला वापरायला लागेल आपल्याला, रॅन्डमलीच. बरं, आता समजा कारण आपल्याकडे ऑप्शनच नाही ना, बेस ऍसिड मग किंवा मग फायनल OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन काय होईल मग आय डोंट नो, कारण मला व्हीच माहित नाही ना किती या ठिकाणी. मग बाय डिफॉल्ट मला हेच इक्वेशन वापरायला लागेल. आणि तुम्ही जर या ठिकाणी फायनल बघितलं तर V आपला 409 आलाय, कमीच येणार आहे ऍक्च्युली व्हॉल्यूम. मग तुम्ही म्हणणार सर ते ऍक्च्युली काय झालंय की H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन कमी झाले, मान्य. हा, देन व्हाय यू आर युजिंग A-B? ऍक्च्युली ना ते A- ज्यावेळी मी बीप करणार ना, ते ऍक्च्युली माझा आन्सर या ठिकाणी व्हॉल्यूम प्लस आलाय बघा, 409 ml आलाय. मग बघा तुम्ही या ठिकाणी हे 500 × 10⁻² होणार आणि हे 409 × 10⁻², म्हणजे आन्सर प्लसच होणार, म्हणजे 10⁻³ ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार डिवाइड बाय 500 प्लस B. आणि H प्लसच्या फॉर्म्युला लिहित असताना A-B लिहिणं कंपल्सरी आहे. म्हणजे ते जर तुमच्या डोक्यात असेल तर असं मी काय काय प्रेडिक्ट करतो, तुम्ही काय काय विचार करू शकताय. H प्लसची व्हॅल्यू काढताना मी A-B अपॉन V प्लस V1 प्लस V2 करायला पाहिजे, कारण OH म्हणजे संदर्भात काही मला माहिती नाहीये. आणि ऑटोमॅटिकली ते बरोबर 409 ml. कारण इथं काय होतं का मध्ये लूप होल्स फार आहेत, मॅथमॅटिकल लूप होल्स फार आहेत की ते प्लस मायनस कसं घ्यायचं वगैरे. म्हणून मी म्हणतो त्यापेक्षा तुम्ही पडूच नका ना. मी स्टेट फॉरवर्ड कसं सांगितलंय, POH काढा, त्याच्यावरून OH चं कॉन्सन्ट्रेशन काढा, त्याच्यावरून B काढा. B मोल्स असतात, हे कॉन्सन्ट्रेशन आहे. इनिशियल H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन घ्या, त्याच्यामध्ये बेस ऍड करताय. मग KW ची व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवण्यासाठी बेस ऍड केला, म्हणजे OH वाढला तर H प्लस कमी झाला कमी, म्हणजे pH वाढला. आणि H प्लसचा फॉर्म्युला कॉन्सन्ट्रेशनचा वापरला A-B अपॉन V1 प्लस V2. A ची व्हॅल्यू टाकली 5 बिफोर ऍडिंग द बेस, आणि B जो आहे
तो मोल्स ऑफ बेस आणि V1 प्लस V2 या ठिकाणी घेतलं आणि हे सगळं मोल वरती हे बघा इथं A मायनस बी आणि इथं V1 प्लस V2 आणि ऍसिडचा व्हॉल्यूम घेतला 500 आणि बेसचं व्हॉल्यूम घेतलं V आणि त्याच्यावर मी काढलं व्हॉल्यूम 409 ml. बस एवढंच यामध्ये दुसरे हात काही नाहीये. थोडा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे आणि ते कन्सेप्ट हिथं तुम्हाला अडचण येते की ते पीएच वाढवायचं का कमी करायचं. म्हणजे फायनल जे इक्वेशन बनेल ना ज्याचं कॉन्सन्ट्रेशन मिळेल ते इक्वेशन वापरायचं. आपली ट्रिक काय आहे की इथं फायनली जर OH चे कॉन्सन्ट्रेशन भेटलं फायनली तर OH इक्वेशन वापरा, H प्लस मिळालं तर H प्लस वापरा. दुसरी ह्या क्वेश्चनला कुठलीही ट्रिक नाहीये आणि मी उलटा ऍक्च्युली हा क्वेश्चन कॅल्क्युलेशनचा भाग वगळता इथं मी कुठलीही रिएक्शन लिहिलेली नाही, काही केलेलं नाही, स्टेट फॉर लॉजिक आहे. हाच क्वेश्चन ऍक्च्युली काही वेळा पुस्तकावाली 2-2 पानं सोडून दाखवतात. काही गरज नाही त्याला. येस. सो दिस इज द लास्ट क्वेश्चन आजच्या लेक्चर मधला. मी स्ट्रॉंग बेसला मिक्स केलंय. उद्यापासून आता ते आपण वीकची केसेस सुरू होतात. सॉल्ट हायड्रोलिसिस बफर सोल्युशन ते आपण पाहूयात. जास्त लेक्चर राहिलेले नाहीत. एक हार्डली अजून माझे एक तासाचे पकडले तर 8 ते 9 लेक्चर्स आहेत. त्याच्यामध्ये हा आपला टॉपिक पूर्णपणे संपून जातो. देन वी विल फोकस ऑन सॉल्विंग मोर नंबर ऑफ MCQs. ऍक्च्युली मी आयन इक्विलिब्रियमचे MCQ मध्ये घेत नाही, कारण काय आहे प्रॉब्लेम, पुस्तकासोबत बघितला की ते MCQs काय आहेत आयन इक्विलिब्रियमचे सगळे लिंक्ड आहेत. या केसला त्या केसला त्या केसला या केसला म्हणून सेपरेट अशी क्वेश्चन मला देता येत नाही. दिलं तर मी काय करणार, ह्याच क्वेश्चन मध्ये व्हॅल्यू चेंज करून तुम्हाला देणार. तुमचं तुम्ही प्रॅक्टिस म्हणून काय करू शकता, ह्याच क्वेश्चन मधली व्हॅल्यू चेंज करून घ्या. त्यामुळे असं असल्यामुळे मला ह्या ठिकाणी मध्ये देता येत नाहीत. पूर्वी आणि थर्मोडायनामिक्स पण ते स्टार्टिंग मध्येच आहे. अजून केमिस्ट्रीमध्ये काय काय क्वेश्चन कसे असतात प्रिव्हियस इयरचे, नाहीतर मला सब्जेक्टिव्ह क्वेश्चन द्यायला लागतील. मग MCQ नाही, MCQ लिंक्ड येतात केमिस्ट्रीमध्ये. म्हणून मी ज्या वेळेस देत जाईन त्या वेळेस करत चला आणि दररोज तुमची वही पूर्ण करून अभ्यास करा. मी तुम्हाला त्या लेवलला घेऊन जातो. डोंट वरी अबाउट इट. ओके, चलो देन, बाय ऑल ऑफ यू. This is the last question of today's lecture. We'll continue from it tomorrow. PDF एक सेव्ह करायला लागेल मला. ते PNG फाईल पेक्षा PDF काढले चांगलं. ओके, बाय, गुड नाईट. Thank you, sir. Bye, sir.